नमस्कार. आज आपण कोणत्याही प्रकारची डाळ किंवा तांदूळ न वापरता, न भिजवता, न आंबवता अगदी झटपट तयार होणारा उत्तप्पा तयार करणार आहोत. हा उत्तप्पा पहा, मस्त असा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे. अगदी झटपट तयार होतो, अजिबात वेळ लागत नाही. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. पोह्याचा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. पोहे रोजच्या वापरातील कांदे पोहेच घेणार आहे. आता हे पोहे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून काही घाण वगैरे असेल तर निघून जाईल. या प्रकारे मी पोहे छान असे धुवून घेतलेले आहेत. आता ह्या पोह्यांमध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि 15 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया, जेणेकरून पोहे जे आहेत ते पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित भिजतील आणि मऊसूत होतील. 15 मिनिटे झालेली आहेत. पोहे अगदी छान भिजले गेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी असे मऊसूत तयार झालेले आहेत. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवलेले सर्व पोहे काढून घेऊयात. सुरुवातीला या पोह्यांमध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि पोह्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पोह्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बारीक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने पोहे मोजून घेतले त्याच वाटीने मोजून 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा 1-2 वेळा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आता हा घेतलेला 1 वाटी बारीक रवा देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. पाऊण वाटी म्हणजे 3/4 वाटी दही देखील घालायचं आहे. दही जास्त आंबट न घेता ताजं दही वापरा, म्हणजे तुमचा नाश्ता अतिशय सुंदर तयार होईल. सुरुवातीला जरासुद्धा पाणी न घालता अशा प्रकारे मी मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. आता अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि मिश्रण छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेत तुम्ही हे मिश्रण बारीक करताना पाणी घालू शकता. हे पहा, अशा प्रकारे मी मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बॅटरची थिकनेस, कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी सुरुवातीला ह्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता हे तयार करून घेतलेलं सर्व मिश्रण जे आहे ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने तयार केलेलं सर्व बॅटर मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तयार केलेलं बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित 1-2 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. आता हे जे तयार केलेलं जे बॅटर आहे ते 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून आपण जो बॅटरमध्ये रवा घातलेला आहे तो अगदी छान भिजेल आणि आपला नाश्ता खूप चविष्ट तयार होईल आणि अगदी परफेक्ट तयार होईल. चला तर हे मिश्रण 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. आपलं बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलली पाहिजे. आता मी या ठिकाणी काही भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची देखील बारीक कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. मोहरी चांगली फुलली की लगेचच बारीक कट करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता ह्या ज्या बारीक कापून घेतलेल्या भाज्या आहेत, गाजर, कांदा, टोमॅटो, हे देखील घालून घ्यायचं आहे तेलामध्ये. पाव वाटी ताजा मटार देखील घेतलेला आहे, तो देखील घालायचा आहे. पाव चमचा हिंग घालायचा आहे. आता ह्या घातलेल्या सर्व भाज्या, जिन्नस व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. कमी आचेवरती 1 ते 1.5 मिनिटं आपण ह्या घातलेल्या सर्व भाज्या तेलामध्ये मस्त अशा परतून घेणार आहोत. या भाज्यांचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतर कुठलीही भाजी ह्यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही यामध्ये कोबी असतो किसलेला, तो देखील घालू शकता किंवा इतर तुमच्या आवडीनुसार थोडंफार व्हेरिएशन कमी जास्त करू शकता. हे पहा, अशा प्रकारे
ह्या ज्या घातलेल्या सर्व भाज्या आहेत, जिन्नस आहेत, मी तेलामध्ये अगदी कमी आचेवरती 1 ते 2 मिनिटं मस्त असे परतून घेतलेलं आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे. आपली फोडणी या ठिकाणी तयार आहे. 15 ते 20 मिनिटं देखील झालेले आहेत. बॅटर मस्त असं भिजलं गेलं आहे, परफेक्ट. पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चमच्याने. आता आपण ह्या ज्या तेलामध्ये भाज्या परतून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या बॅटरमध्ये घालून घ्यायच्या आहेत. लगेचच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली, ती देखील घालून घेऊयात. आता या घातलेल्या सर्व भाज्या, मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित बॅटरसोबत मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. याच पद्धतीचं पाहिजे आहे. यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ नको आहे. जर तुमचं बॅटर भिजल्यामुळे जास्त घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून तुम्ही घेऊ शकता. नाश्त्यासाठी अगदी असंच आपल्याला बॅटर हवं आहे. आता मी या ठिकाणी इनो फ्रूट सॉल्टचा वापर करणार आहे. घेतलेलं इनोचं सर्व पॅकेट त्यामध्ये घालायचं आहे. तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही पाव चमचा खायचा सोडासुद्धा वापरू शकता. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 2 ते 3 थेंब पाणी घालायचं आहे. आता हा घातलेला सर्व इनो व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. असा इनो घातल्यामुळे नाश्ता झटपट तयार होतो, जाळीदार मस्त तयार होतो. आंबवायची किंवा भिजवण्याची अजिबात गरज लागत नाही, फटाफट तयार होतो. हे पहा, या पद्धतीने आपलं मिश्रण जे आहे ते नाश्ता बनवण्यासाठी अगदी परफेक्ट तयार आहे. लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूयात. आता हा नाश्ता तयार करण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे. सुरुवातीला पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. ही स्टेप फार महत्त्वाची आहे, तेव्हाच तुमचा जो उत्तप्पा आहे तो अगदी व्यवस्थित निघणार आहे. आता तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते 1.5 पळी घालायचं आहे. तुम्हाला जर मोठा बनवायचा असेल तर जास्त मिश्रण घालू शकता. छोटा उत्तप्पा बनवायचा असेल तर कमी मिश्रण देखील ॲड करू शकता. अशा प्रकारे 1.5 पळी मिश्रण घालून घेतल्यानंतर व्यवस्थित एकसारखं गोलाकार पसरवून घ्यायचं आहे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. तुम्हाला आत्ताच दिसत असेल की आपल्या नाश्त्याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे. अगदी झटपट तयार होतो. आता अजिबात घाई न करता एका बाजूने अगदी कमी आचेवरती आपल्याला हा नाश्ता 2 मिनिटं तरी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. फक्त सुरुवातीचा पहिला उत्तप्पा बनवताना आपल्याला थोडंफार जास्त तेल लागतं, त्यानंतर तेल वापरायची गरज नाही. चला तर एका बाजूने व्यवस्थित भाजून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नाश्ता आपला एका बाजूने मस्त असा भाजून तयार आहे. वरची जी नाश्त्याची बाजू आहे ती पूर्णपणे कोरडी झालेली आहे. याचा अर्थ खालून अगदी व्यवस्थित शेकून निघालेला आहे. थोडीशी वरतून कोथिंबीर घातलेली आहे. स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित आपण दाबून घ्यायची आहे कोथिंबीर आधीच घातली तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता ज्या उत्तप्प्याच्या कडा आहे ते व्यवस्थित सैल करून घ्यायच्या आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि उत्तप्प्याची बाजू बदली करून घ्यायची आहे. उत्तप्पा एका बाजूने भाजला आहे ते केव्हा समजायचं? जेव्हा उत्तप्प्याच्या ज्या कडा असतात त्या थोड्याशा लालसर झाला की समजायचं खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे आणि वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली असली पाहिजे. हे पहा, मस्त असा आपला उत्तप्पा जो आहे तो दुसऱ्या बाजूने मी या ठिकाणी बदली करून घेतलेली आहे. बाजू उत्तप्प्याची मस्त असं भाजून तयार आहे. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. याच पद्धतीने उत्तप्प्याची दुसरी बाजू देखील अगदी कमी आचेवरती मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. उत्तप्प्याला जाळी पहा, अगदी मस्त आलेली आहे. दुसऱ्या बाजूने देखील भाजून तयार आहे. झटपट असा हा होणारा नाश्ता आहे. तयार झालेला उत्तप्पा जो आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हा उत्तप्पा तयार करताना 1-2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. बॅटर व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने करायचं आहे. त्यासोबत भाजताना अजिबात घाई करायची नाही. अगदी कमी आचेवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे. तेव्हाच तुमचा उत्तप्पा अगदी व्यवस्थित निघणार आहे, कुठेही पॅनला चिटकून बसणार नाही. अशा प्रकारे मी काही नाश्ता तयार करून घेतलेला आहे. उत्तप्पा मस्त असा जाळीदार आणि चविष्ट तयार झालेला आहे. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. गरम गरम उत्तप्पा टोमॅटोच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. कोणत्याही प्रकारची डाळ तांदूळ न वापरता, न भिजवता, न आंबवता झटपट तयार होणारा हा उत्तप्पा आहे. तुम्हाला जर माझी हातची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.